ही 5 लक्षणे तुमच्या मुलांमध्ये असतील तर त्यांना ऑटिझम असू शकतो. पहिलं लक्षण म्हणजे पुअर आय कॉन्टॅक्ट. ऑटिझम असलेली मुलं बोलताना आणि खेळताना तुमच्या डोळ्याकडे किंवा चेहऱ्याकडे कमी पाहतात किंवा पाहतच नाहीत. दुसरं लक्षण म्हणजे पुअर रिस्पॉन्स टू नेम. म्हणजेच ही मुलं आवाजाला लगेच प्रतिसाद देत नाहीत. ती स्वतःच गुंग असतात. वारंवार त्यांना हाक मारल्यानंतर ते 1 किंवा 2 वेळा आपल्याकडे बघतात. तिसरं लक्षण म्हणजे स्पीच डिले. म्हणजेच ही मुलं उशिरा बोलतात. वयाच्या 2 वर्षांपर्यंत मुलांनी साधारणपणे 200 ते 250 शब्द उच्चारायला पाहिजे आणि 2 शब्द जोडून बोलायला पाहिजे. जसं की बाहेर चल, पाणी दे. पण ऑटिझम असलेली मुलं लवकर बोलत नाहीत, त्यांना बोलायला उशीर लागतो. चौथं लक्षण आहे नो पॉइंटिंग. सामान्यपणे मुलाला काही पाहिजे असेल तर मूल त्या वस्तूकडे बोट दाखवून आईला ती गोष्ट मागतं. पण ऑटिझम असलेली मुलं पॉइंट करत नाहीत. त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ते त्या गोष्टीजवळ जातात, स्वतः घेतात किंवा आईचा हात धरून त्या वस्तूजवळ नेतात आणि आईचा हात त्या वस्तूवर ठेवतात. यालाच आपण हँड लीडिंग असं म्हणतो. हे ऑटिझमचं एक लक्षण आहे. 5वं लक्षण आहे नो इंटरेस्ट इन सराउंडिंग. ऑटिझम असलेल्या मुलांना एकटं खेळायला आवडतं. अशी मुलं इतरांसोबत खेळण्यात किंवा संवाद साधण्यात फारशी रुची दाखवत नाहीत. जर तुमच्या मुलामध्ये ही लक्षणे असतील तर जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. 5 वर्षांच्या आत उपचार सुरू केल्यास या मुलांमध्ये चांगला बदल घडवून आणू शकतो. स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेवियरल थेरपी आणि गरज पडल्यास औषधे दिल्याने मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे कमी होण्यास मदत होते.